रंकाळ्याच्या मासे मृत पावल्याचं काही 2-4 दिवसामध्ये व्हिडिओज येत आहेत, वर्तमानपत्रातून येतं आहे. या संदर्भात मी उद्याच त्या ठिकाणी एक पाहणीची बैठक ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी मला जे आठवते त्या ठिकाणी एक कोणतरी पाईप टाकण्यासाठी त्या ठिकाणची व्यक्ती ती जागा देत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी देखील कंपल्सरी ॲक्विजिशन जे आपल्या कायद्यामध्ये आहे, ती पाईप टाकली की ते पाणी ओढ्यामार्गे जाईल, रंकाळ्यात पाणी दूषित पाणी येणार नाही असं एकंदरीत माझी माहिती आहे. पण उद्या प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात माहिती कळेल. आणि रंकाळ्याच्या दृष्टीनं आपण पाहता गेल्या 5-6 महिन्यामध्ये त्या बाबतीमध्ये मी फार सतर्क आहे. रंकाळ्याचं सुशोभीकरण असेल, आता 5 कोटी रुपयाचा आपण रंकाळ्याच्या मध्यभागी कारंजा देखील मंजूर करून आणलेला आहे. आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी आपल्याला रंकाळ्याच्या पुढच्या काळामध्ये करायच्या आहेत. आता जे क्वीन्स नेकलेस जे आपण मरीन ड्राईव्हला जे म्हणतो तशा पद्धतीने रंकाळ्याला एक वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज आपल्याला बघायला मिळतात. अगदी त्या स्वरूपात त्याचं स्वरूप आलेलं आहे. आणि मग माझ्या एक मनामध्ये कल्पना अशी आलेली आहे की संपूर्ण रंकाळ्याला ते गोल असे दिवे लावले जावे. आणि म्हणून येणाऱ्या या आपलं जे बजेट येईल DPCचं, त्या माध्यमातून आपण DPCचं जिल्हा पर्यटनचं जे बजेट आहे त्या माध्यमातून मी पालकमंत्र्यांना सूचना करेन की या रंकाळ्याला पूर्ण हे दिवे लावले गेले पाहिजेत. रंकाळ्याचा विकास होण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्नशील राहू.